नमस्कार. तर आपण आजकाल एक सगळ्यात महत्वाची आणि टॉप न्यूज चालू आहे ती म्हणजे काय, लेन्सकार्टचा IPO. इंटरनेटवरती तर धुमाकूळ चाललेली आहे की बाबा पियुष बन्सल यांचा हा लेन्सकार्टचा IPO खरंच मला एक मल्टीबॅगर बनवून देऊ शकतो का. आणि बरेच इन्फ्लुएन्सर असे आहेत की जे कदाचित कुणाकडून तरी इन्फ्लुएन्स झालेले आहेत किंवा मल्टिपल डेटा असेल किंवा कुणीतरी त्यांना इन्फ्लुएन्स केल्यामुळं तेही एक तुमच्या समोर डेटा सादर करत आहे. पण खऱ्या अर्थानं मला हा डिसिजन घेतला पाहिजे का नाही हे डिसाईड करणार कसं. एखाद्या IPOचे काय प्रॉज आहेत आणि काय कॉज आहेत हे सगळं जाणून घेतल्यानंतर आपण या निष्कर्षावरती येणार आहोत की माझ्यासाठी हा लेन्सकार्टचा IPO खरंच फायद्याचा आहे का आणि माझ्या पोर्टफोलिओमध्ये ह्याला ऍड केलं पाहिजे का. आपण हे सगळं आज या व्हिडिओमध्ये जाणणार आहोत. तर हा व्हिडिओ एंड पर्यंत तुम्हाला बघायचा आहे आणि तुमचे कमेंट्सही या व्हिडिओच्या खालती द्यायचे आहेत की तुम्हाला काय वाटते की हा IPO घेतला पाहिजे का नाही आहे. तर इंटरनेटवरती जो धुमाकूळ घातलेला आहे तर बरेच जण जे काय म्हणतात की लेन्सकार्ट सरांना किंवा पियुष बन्सल सरांना म्हणतायत की तुम्ही चष्मे घाला, टोपी घालू नका. तर जाणून घेऊ नक्की हा IPO खरंच माझ्यासाठी फायद्याचा आहे का घाट्याचा आहे. तर आपल्याला काय महत्वाचं ह्याच्यावरती बघायचं आहे की हा जो लेन्सकार्टचा जो काय कॉम्बिनेशन आहे लेन्सकार्ट, आता लेन्सकार्ट म्हणजे नक्की काय की त्यांनी एक डिजिटल रिव्होल्युशन आणलं चष्म्याच्या दुनियेत. राईट, आतापर्यंत काय होतं की बरेच लोक काय करायचे, शॉपमध्ये जायचे आणि चष्मे वापरायचे आणि ते ट्राय करून मग त्याच्यानंतर चष्मे खरेदी करायचे. पण आज तुम्हाला चष्म्याचे मॉडेल्स हे ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून तुमच्या चेहऱ्याला प्रॉपरली अलाइन होत आहेत की नाही येत आहेत या सगळ्यांचं एक नवीन क्रिएशन पियुष बन्सलनी आणलं. हा खरंच लेन्सकार्टचा IPO जो आहे हा खरंच ग्रेट आहे का आणि त्याच्यामध्ये मला काय फायद्याच्या गोष्टी मिळतील हे आपल्याला जाणणं खूप गरजेचं आहे. आता जेव्हा कुठलाही IPO येतो त्याच्यामध्ये दोन बाजू असतात, एक प्रॉफिटच्या आणि दुसऱ्या लॉसेसच्या. आता आपल्याला हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे कारण जर प्रॉफिटच्या असतील तर तो पोर्टफोलिओमध्ये टाकणं खूप गरजेचं आहे आणि लॉसेस असतील तर खरंच आपल्यासाठी एक धोक्याची घंटा आहे. तर जेव्हा तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये ऐकाल तेव्हा तुम्हाला कळेल की IPOचं व्हॅल्युएशन खरंच आहे का प्रॉपरली. तर आपण IPOचं व्हॅल्युएशन आपण प्रॉपर वेनं बघू की सुरुवातीला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की हा IPO येण्याच्या मागची रियालिटी चेक करू आपण आणि त्याच्यामध्ये शॉकिंग काय व्हॅल्यूज येतात हे आपण बघूया. सुमारे 31 ऑक्टोबर हा IPO ओपन होणार आहे 31 ऑक्टोबरला आणि 70,000 कोटीच्या व्हॅल्युएशन वरती ते पैसे मागतायत. आता होय 70,000 कोटी. आता याच्यामध्ये 4 नोव्हेंबर पर्यंत हा IPOचं लिस्टिंग आहे ते बंद होईल. लक्षात द्या की पियुष बन्सल सर स्वतः म्हणतात की मार्केटच्या व्हॅल्युएशन जर आपल्याला जर पैसे द्यायला तयार आहे तर आपण ह्याच्यामध्ये मागे जायची काय गरज आहे. पण खरी गोष्ट काय आहे तुम्हाला माहित असणं की हा IPO यायच्या आधी म्हणजे साधारण जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजे 3 ते 4 महिन्यापूर्वी जुलैमध्ये पियुषनी हाच शेअर बायबॅक मध्ये 52 रुपयाला घेतला. म्हणजे आपल्याला असं वाटत असेल की कदाचित हा बायबॅक मध्ये त्यांनी जर 52 रुपयाला घेतलेला आहे तर इन्व्हेस्टरला म्हणजे आपल्यासारखे जे काही रिटेल इन्व्हेस्टर आहेत त्यांच्यासाठी हा कदाचित 60-70 रुपयाला देणार आहेत. तर असं नाही आहे. तर तुम्हाला हे जाणणं खूप गरजेचं आहे की या शेअरची जी रेंज आहे ती साधारण 300 ते 400च्या दरम्यान आहे आणि त्याच्यामध्ये जी हायर बँड प्राइस आहे ती आपण परचेस करतो दॅट इज 402 रुपये. म्हणजे एका शेअर मागं 350 रुपयाचा फायदा डायरेक्ट पियुष सरांना मिळतोय. आता विचार करा डे 1ला फायदा कोणाचा होतोय, तुमचा होतोय का पियुष सरांचा होतोय. द गिमिक ट्रिक दॅट यूज फॉर दिस पर्टिक्युलर शेअर राईट. आणि गेल्या मागच्या 3 वर्षामध्ये जर बघितलं तर इतके लॉसेस झालेले आहेत. 2023 मध्ये लॉस होता, 2024 मध्ये 10 करोडचा लॉस होता आणि एकदम 2025 मध्ये इतका मोठा त्यांना फायदा झाला 200 समथिंग करोडचा. त्याच्यातला जर बघितला तर 169 करोड हे मार्केटमधून उचललेले आहेत. म्हणजे 130 करोडचा फायदा. म्हणजे एक्झॅक्टली त्यांना एका वर्षात असं काय केलं बिझनेसमध्ये की जेणेकरून त्यांना फायदा झाला हे समजणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचं मला पहिल्यांदा येतं की हे नक्की त्यांनी काय केलेलं आहे. राईट, जुलैमध्ये असं काय झालं तर जुलैमधला डेटा काय सांगतो. जुलैमध्ये त्यांना बँकेकडून 200 करोडचं कर्ज घेतलेलं. काय 200 करोडचं कर्ज घेतलं. त्यावेळी कंपनीचं व्हॅल्युएशन होतं साधारण 8,000 करोड आणि 3 महिन्यातच ती झाली 70,000 करोडची. आता ह्यात नक्की प्रॅक्टिकल काय आहे, इन्कम वाढलं कशाने, ही जादू कशी झाली हे समजणं खूप गरजेचं आहे ना. म्हणजे शॉकिंग आहे ही न्यूज अशी आहे की ज्याच्यामध्ये बँकेकडून 200 करोडचं तर कर्ज घेतलं पण 8,000ची कंपनी
ही डायरेक्टली 70,000 करोड, म्हणजे एक्झॅक्टली काय झालं. सो तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे मित्रांनो, जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो ना, की मार्केट गिमिक्स किंवा की सगळे इन्फ्लुएन्स सांगतायत किंवा कदाचित त्याची एक हाईप आहे, ह्याच्यापेक्षा माझ्यासाठी खरंच ही इन्व्हेस्टमेंट गरजेची आहे का. ते मला असं वाटतं की तुमचं नुकसान होऊ नये. राईट. तुम्हाला आठवतं का, मी तुम्हाला LICच्या बाबतीत सांगितलं होतं, पेटीएमच्या बाबतीत पण सांगितलं होतं, झोमॅटोच्या बाबतीत पण सांगितलं होतं. सुरुवातीला सगळे खुश असतात, म्हणजे जेव्हा येते तर काही दिवसात डोळ्यात पाणी येतं, जरा जास्त वाटतं की जो भाव ते करतायत, म्हणजे जर बायबॅक मध्ये तुम्ही 52 रुपयाला घेताय आणि जर रिटेलला ते 400 रुपयाला देताय, तर मला असं वाटतं जरा भाव जास्त आहे, म्हणजे तुम्ही 32 किंवा 37 शेअर घ्याल. पण खरंच ह्याच्यामध्ये मला तथ्य नाही वाटत आहे. जर आपण आता आकडेवारीवर जर गेलो, म्हणजे आकडेवारीवर आपण पण जाऊ, फॅक्ट्स काय सांगतात, तर फॅक्ट्स मध्ये जर बघितलं तर IPO जो आहे साधारण त्याचा PE रेशोच्या ह्याच्याप्रमाणे जर पकडलं तर प्री IPO ज्याला म्हणतात तो 227x दिसतोय, आणि पोस्ट IPO जर बघितलं तर 284 पर्यंत जातो. जेव्हा शार्क टँक वरती ते गेले त्यावेळी पियुष बंसल सर काय म्हणतात की मी 5x पेक्षा जास्त व्हॅल्युएशन देत नाही. ठीक आहे, 5x पेक्षा जास्त येत नाही. मग त्यांचा स्वतःचा जो शेअर आहे हे 200x पेक्षा जास्त कसा काय, हाही विचार करणं गरजेचं आहे. म्हणून बऱ्याच ठिकाणी बरे लोक काय म्हणतात, तुम्ही चष्मे घाला टोपी घालू नका. तर स्टोरी लाईन मध्ये जर तुम्हाला जर जाणून घ्यायचं आहे की आता लेन्सकार्टच्या बिझनेस बद्दल जर आपण बघितलं तर हे पैसे कमवण्याची यंत्रणा यांची कशी चालते, तर 3 मुख्य भाग आहेत त्यांचे. एक म्हणजे ग्राहक आणि ब्रँड, हे सगळ्यात महत्वाचा पहिला भाग आहे. दुसरा मॅन्युफॅक्चरिंग आणि तिसरं सप्लाय चेन. म्हणजे काय, जर बघितलं तर त्यांनी काय केलेलं आहे की साधारण त्यांच्या सुरुवातीला त्यांनी डिजिटल ऍप थ्रू तुमच्यापर्यंत चष्मे पोहोचवले आणि तुम्ही ऑर्डर करून चेक करू शकता. त्यानंतर त्यांना कळालं की त्याचा फील पण त्या लोकांना कळला पाहिजे, तर त्याच्यानंतर स्टोर्सही ओपन केले. तर साधारण स्टोर जे आहे ते साधारण 2,900च्या आसपास त्यांनी स्टोर्स ओपन केले, 2,700-800च्या आसपास. तर त्याच्यातले 2100 म्हणजे 2,100 समथिंग इंडियामध्ये आहेत आणि 669 जे आहेत ते वर्ल्ड वाईड बाहेरच्या कंट्रीजमध्ये आहेत. जर 2,800 स्टोर्स पैकी आपण जर सरासरी प्रॉफिट जर पकडला दर महिना 80,000, तरी पण हे जे योग्य व्हॅल्युएशन ते सांगतायत 70,000 करोडचं, हे मॅच होतंय का, हे विचार करणं खूप गरजेचं आहे. मग रेव्हेन्यू वाढतोय का, नक्की प्रॉफिटच्या आधी हे आलेले पैसे नक्की कुठून आणलेले आहेत आणि आधी IPOच्या आधीच बरोबर कसे येतात, हा हे विचार करणं खूप गरजेचं आहे. तर मी म्हणत नाहीये की तुम्ही गुंतवणूक करू नका. राईट, म्हणजे असं नाही, हाईपच्या दृष्टिकोनातून कदाचित हा IPO वाढेल, ही लोकांची प्रत्येकाची आवड आहे त्याप्रमाणे हा वाढेल ही. पण पहिल्या दिवसाच्या भावना घेऊन तुम्ही जाताना तुम्हाला क्लॅरिटी असलं पाहिजे की दुसऱ्या तिसऱ्या दिवशीचा जो त्याचा ग्रे मार्केट प्राइस आहे तो काय दाखवतोय. कारण त्याचा जर EPS पकडला तर 1.77 आहे आणि जर तो आपण त्याच्या भावाप्रमाणे जर पकडला तर 227% गेन दाखवतो, X दाखवतो. राईट, लिस्टिंग डेला हा खरंच गेन करेल का, नाहीतर पेटीएमच्या बाबतीत सारखं जसं झालं, इतके वर्ष तो एक लोला आहे बाय करून. राईट, मग नक्की आपल्याला केलं काय पाहिजे, मग कदाचित आपल्याला लिस्टिंग नंतर जेव्हा तो फेअर प्राइसला येईल त्यावेळी घेतला पाहिजे, हेही समजणं तुम्हाला तेवढंच गरजेचं आहे. तसं आधीही सांगितलेलं आहे की कुठलाही इन्व्हेस्टमेंट करत असताना हा भावनावर आधारित न करता डेटावरती करा, तुमच्या नॉलेजवरती करा, जेणेकरून ती इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी खूप सुंदर आणि एक नवीन रिटर्न बनवून देऊ शकते. तर तुम्हाला शेअर घ्यायचा आहे किंवा नाही घ्यायचा आहे हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा, म्हणजे कुठल्याच प्रकारचा फोर्स नाही आहे. पण महत्वाचं काय आहे की या शेअर मार्केटमध्ये जो प्रॉपरली गोल बेस आणि इन्व्हेस्टमेंट करत असताना प्रॉपर एका गोलला धरून चालतो तोच त्याच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होतो. मार्केट गिमिक्स किंवा कुणाच्या टिप्स आणि ट्रिकने जर जात असेल 25 दिन में पैसा डबल, तर तुम्हाला माहिती आहे नक्की काय होतं आणि अशा बऱ्याच स्टॉक्सचं झालेलं आहे. तर तुम्ही सतर्क राहा, तुमच्या पैशावरती प्रेम करा, कारण तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करावं हीच फायनान्शियल आझादीची सगळ्यात महत्वाची डिमांड आहे. तर मी योगेश लोखंडे तुमचं इथं सायनिंग ऑफ करतो या व्हिडिओमध्ये. सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला जर अशाच गोष्टी शिकायच्या आहेत, स्टॉक मार्केट बद्दल असेल किंवा इन्व्हेस्टमेंट बद्दल असेल, तर तुम्ही आमच्या फायनान्शियल आझादीच्या मनी मॅनेजमेंटच्या फ्री वेबिनारला जॉईन करा. तिथं तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं सूत्र आणि तुमचा पैसा तुमच्यासाठी कसा काम करेल हे शास्त्र तुम्हाला कळेल. तर त्याची URL मी या व्हिडिओच्या खालती देतोय की तुम्ही लवकरात लवकर स्वतःच्या पैशाला कामाला लावायला तयार व्हा, जेणेकरून तुम्ही समृद्ध व्हा. चला, इथं सायनिंग ऑफ, घेऊ, टेक केअर.